अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। जसा आमच्या कलेक्टर मॅडमने उल्लेख केला, आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तिन्ही मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या मतदारसंघाच्या जनतेला शासनाच्या असंख्य अशा योजनांचा लाभ या निमित्ताने आपण आज या अभियानाच्या निमित्ताने मिळवून देतोय। हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमामुळे आमचं महायुतीचं सरकार, आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार हे किती गतिमान पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने काम करत आहे याचं प्रत्येक जनतेला यावं, नागरिकाला यावं, या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे। आज इथे असलेल्या प्रत्येक स्तरावर आपण नागरिक म्हणून, लाभार्थी म्हणून जेव्हा तिथे जाता, त्या प्रशासनाचा अधिकारी आपल्याला जेव्हा योजनेचा माहिती देतो, योजनेचा लाभ देतो आणि इथे आज आता आमच्या हातात ज्या असंख्य लाभार्थीने सर्टिफिकेट घेतले, दाखले घेतले, त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेला समाधानाचा भाव बघितल्यानंतर शासनाचा प्रतिनिधी म्हणून, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारा मंत्री म्हणून मला निश्चित पद्धतीने समाधान वाटतं की आमचं सरकार अतिशय चांगलं आणि गतिमान पद्धतीने काम करतं। असंख्य लाभार्थी इथे आहेत, लोकप्रतिनिधी इथे आहेत, शासनाचे अधिकारी इथे आहेत। आपण विचार करा, अभियानाच्या निमित्ताने आपण इतक्या लोकांना समाधान देऊ शकलो। एका दिवसात इतके लोक अगर शासनावर समाधान व्यक्त करत असतील तर 365 दिवस आपण याच गतिमान पद्धतीने अगर काम केलं, याच पारदर्शकतेने अगर आपण काम केलं तर शासनावर असलेल्या लोकांचा विश्वास निश्चित पद्धतीने अजून घट्ट होईल, ही भावना मला या निमित्ताने व्यक्त करायची। आजच्या दिवशी हेही करून चुकलं किंवा मला हेही अनुभवाला आलं की ज्या शासनाच्या अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्ती असेल, प्रामाणिक भावना असेल, तर तो आपल्या समोर आलेल्या जनतेच्या, नागरिकाचं समाधान करू शकतो। याचं उत्तम उदाहरण आज या अभियानाच्या निमित्ताने पाहिलं। कलेक्टर मॅडम आणि माझी चर्चा होत होती, आम्ही तेच बोलत होतो। आम्ही सातत्याने सिंधुदुर्ग प्रशासन म्हणून गेले 1.5 वर्ष आमच्या या महायुतीचं सरकार आल्यानंतर प्रत्येक नागरिकाचं समाधान करण्याचं काम, प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम आणि कमीतल्या कमी वेळामध्ये त्याला शासनाकडून प्रतिसाद मिळाला पाहिजे, त्याचे प्रश्न सुटले पाहिजे, या दृष्टिकोनातून आमचं प्रशासन गेल्या 1.5-2 वर्षामध्ये काम करत आहे। असंख्य असे महत्वाचे प्रश्न होते जे वर्ष अडकलेले होते, आम्ही तेही प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला, त्यालाही यश आलं। म्हणून सांगतो, शासनामध्ये प्रत्येकाने 365 दिवस ठेवली तर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य काय असतं हे आपण कृतीतून ह्या निमित्ताने दाखवून देऊ शकतो। कैलासवासी स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांच्या पण जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे। अजितदादांची ओळख आमच्या महाराष्ट्रामध्ये एक उत्तम प्रशासक म्हणून होती। अजितदादांचा कामाचा कारभार, त्याचा अनुभव आपण प्रत्येकाने कुठे ना कुठेतरी घेतला असेल। मंत्री म्हणून त्यांच्याबरोबर काम करत असताना, आमदार म्हणून त्यांचे काम पाहत असताना एक उत्तम प्रशासक कसा असतो, प्रशासनावर असलेलं वचक काय म्हणतात, याचा अनुभव अजितदादांच्या कामाच्या निमित्ताने आम्हाला पाहायला मिळाला। म्हणून आदरणीय मुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील, ह्यांच्या वाढदिवस आणि जयंतीच्या निमित्ताने अतिशय असा सुंदर कार्यक्रम
आपण आयोजित केलाय त्यासाठी खरंच आमच्या महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचं खरंच मनापासून त्यांचं कौतुक करायला. अधिकारी वर्गाने पण या निमित्ताने विचार करायला हवा की आपण आपल्या खात्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं अन्य दिवसामध्ये पण उचलली पाहिजे. आता बघा काही मोजक्या अधिकाऱ्यांचं कौतुक होतं. उदाहरण राज्य पातळीवर हल्ली तुम्ही बातम्यांमध्ये बघत असाल सगळीकडे त्यांच्या तुकाराम मुंडेंचं कौतुक होत आहे. प्रत्येक जण कौतुक करताय. पण तुम्ही सांगा ते काय वेगळं करतायत का? असं काय अन्य अधिकाऱ्यांना 2 हात आहेत त्यांना एक देवाने तिसरा हात दिला असं काय आहे का? काहीच नाही. फक्त एवढं सोपं करतायत की शासनाने देऊन दिलेले जे नियम आहेत जे कायदे शासनाने दिलेले आहेत त्याचे तंतोतंत पालन करण्याचं काम ते करतायत आणि म्हणून त्यांच्या सगळीकडे कौतुक त्या निमित्ताने. याच अशाच पद्धतीचं काम करणारे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असंख्य अधिकारी आहेत. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण आहेत. पत्रकार मित्रांना सांगीन जरा तिथेही जरा कॅमेरा फिरवा. दुसऱ्यांनी बातमी केली म्हणून त्याच अधिकारी वरच बातमी फिरवायचा असा काय कुठे नियम नाही. आमच्याही जिल्ह्यामध्ये काम करणारे चांगले प्रामाणिक जे अधिकारी आहेत त्यांच्याही अगर तुम्ही 4 स्टोऱ्या केल्या तर लोकांच्या भविष्याला पण हातभार लागेल आणि जिल्ह्याच्या विकासाला पण हातभार लागेल. अशा पद्धतीचे प्रयत्न आपण सगळ्या जणांनी निश्चित पद्धतीने करायला. असंख्य लोकप्रतिनिधींना पण इथे बोलवलेलं आहे. त्यांनाही इथून फार शिकण्यासारखं आहे की जनतेला समाधान देण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय काय करायला हवं. असंख्य ह्या महत्त्वाच्या योजना आहेत. आमदार म्हणून मी फार बारकाईने या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा. या प्रत्येक योजनेचा लाभ अगर आपण जनतेला दिला, प्रत्येक योजना अगर शासनाची केंद्र आणि राज्य शासनाची असेल जी आपण लोकांपर्यंत पोहोचवली तर मी तुम्हाला विश्वास देतो लोक कधीच आपल्याकडून कधीच लांब जाणार नाही. सातत्याने तुम्ही जनतेच्या जवळ जा. म्हणून लोकप्रतिनिधींनी पण प्रत्येक ह्या योजनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नाहीतर आम्ही येतो म्हणून नुसतं मागे फोटो काढण्यापर्यंत कृपया राहू नका. केंद्र आणि राज्य आता हल्लीच आमच्या आदरणीय खासदार राणे साहेबांनी दिशा कमिटीच्या निमित्ताने बैठक घेतली. खासदारांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक होती. असंख्य चांगल्या योजना तेव्हा मलाही माझ्या नजरेसमोर आल्या ज्याच्यामुळे आपण जनतेला मोठ्या प्रमाणामध्ये लाभ देऊ शकतो. म्हणून मी आमच्या लोकप्रतिनिधींना सांगेन की ह्या योजनेचा जास्तीत जास्त आपण अभ्यास करायला पाहिजे. लोकांपर्यंत ही योजना कशी पोहोचू शकतो, लोकांना त्या निमित्ताने समाधान कसा देऊ शकतो या दृष्टिकोनातून अगर तुम्ही आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या आपल्या वॉर्डामध्ये सातत्याने कार्यक्रम घेतले तर पुढच्या निवडणुकीला प्रचार पण करायला लागणार नाही. एवढी ताकद त्या योजनेमध्ये निश्चित पद्धतीने. नाहीतर कधी कधी साधं दाखल्यांसाठी लोकप्रतिनिधींच्या मागे जनतेला पळायला लागतं. त्यांच्या घरापर्यंत जायला लागतं कारण का लोकप्रतिनिधी घरी गेल्याशिवाय दाखलेच देत नाहीत. असेही अनुभव आमच्या जिल्ह्यामध्ये असंख्य लोकांचे आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टीबद्दल लोकप्रतिनिधींनी पण दखल घेतली पाहिजे की या योजनेच्या निमित्ताने लोकांना समाधान कसं द्यावं हे उत्तम उदाहरण या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून आज ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला निश्चित पद्धतीने समाधान वाटतं. एक मंत्री शासनाचा मंत्री म्हणून मला अभिमान वाटतो की ज्या शासनामध्ये मी मंत्री म्हणून काम करतोय एक गतिमान प्रशासन काय असतं, प्रशासन कसं लोकांना मदत करू शकतं, जे आम्ही राणे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये पाहिलं होतं ते परत एकदा आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कालावधीमध्ये आम्हाला पाहायला मिळतंय. याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि समाधानी आहे. म्हणून अशा पद्धतीचं काम वर्षभरात 365 दिवस करणं हे मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. सातत्याने लोकांच्या जवळ जाणं हे ह्या अभियानाच्या माध्यमातून
आपल्याला एक चांगला संदेश आमच्या आदरणीय बावनकुळे साहेब या निमित्ताने आपल्याला देत आहेत. जास्त वेळ घेणार नाही, कारण आज पुरं दिवसभर कार्यक्रम आहे. नाहीतर अशा पद्धतीचे कार्यक्रम मला फार आवडतात, तिथे लोकांना आपण थेट समाधान आणि त्यांचे थेट प्रश्न सोडू शकतो. म्हणून असं जसं मी ह्या अगोदरही सांगितलं, खरं म्हटलं तर कलेक्टर मॅडम, आपण बावनकुळे साहेबांना पुढच्या वेळी कळू की आमच्या इकडे 365 दिवस समाधान शिबिरच सुरू असतं. एक दिवस काय घेऊन आमचा वेगळा कार्यक्रम तुम्हाला लावायला देऊ नका. आम्ही 365 दिवस, मी माझ्या कुठल्याही अधिकारी वर्गाच्या बाबतीमध्ये आत्मविश्वासाने सांगू शकतो. महसूल असो, अन्य कुठलेही, इकडे तिकडे काही गोष्टी होतात, पण आज त्यांचा सहकारी म्हणून जे काय मी माझ्या अधिकारी या प्रशासनाला दिवस रात्र पळताना पाहतोय, प्रश्न सोडवताना पाहतोय. कलेक्टर मॅडम असतील, आमचे SP असतील, स्वतः ग्राउंडवर उतरून लोकांचे प्रश्न समजून लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्यापैकी माझं जे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आहे त्यांचंही ह्या निमित्ताने मी कौतुक करेन आणि तुमचंही या निमित्ताने अभिनंदन करेन. आपल्या खांद्यावर असलेली ही जी जबाबदारी, आज असंख्य लोक आपल्या इकडे अपेक्षेने पाहत आहेत की आपल्या प्रशासन म्हणून लोक कधी कधी छोट्यातल्या छोटं कामं जिल्हा कार्यालयामध्ये किंवा आपल्या शासकीय कार्यालयामध्ये येतात. लोकांची काय अपेक्षा नसते की बाबा मी एवढं लांबून जेव्हा मी येते, एवढं लांबून जी मी काय गाडी भाडं मी करून आम्ही येतो, आल्यावर फक्त आमचे प्रश्न सोडवा किंवा किमान चांगलं बोला तरी, एवढं तरी लोकांच्या अपेक्षा अधिकाऱ्यांकडून असतात. कधी कधी पुरा गाडी भाडं करून प्रशासन म्हणजे आपल्या कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये यायचं आणि समोरचा अधिकारी ते अगर चांगलं बोलत पण नसेल तर त्या गोष्टी ह्या तरी मी पालकमंत्री असताना तरी मी खपून घेणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज या समाधान शिबिरच्या निमित्ताने आपल्याला आपल्याशी चर्चा करायला, आपल्याला सांगायला मिळाले, ते निश्चित पद्धतीने माझ्यासाठी समाधान आहे. अशाच पद्धतीचे कार्यक्रम उपक्रम आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सातत्याने होत राहतील हा विश्वास या निमित्ताने मी परत एकदा देणार आहे. परत एकदा आमच्या महसूल प्रशासन म्हणजे आमच्या जिल्हाधिकारी मॅडम तर आहेत, पण आमचे प्रांताधिकारी, तहसीलदार, सगळ्याच लोकांना ज्यांनी या अभियानामध्ये दिवस रात्र मेहनत केली, चांगला प्रचार प्रसार केला. कालच एक मी आमच्या कणकवलीच्या माध्यमात एक चांगली रील पाहिली, अतिशय चांगला प्रयत्न. परत एकदा आमच्या महसूल प्रशासन म्हणजे आमच्या जिल्हाधिकारी मॅडम तर आहेत, पण आमचे प्रांताधिकारी, तहसीलदार, सगळ्याच लोकांना ज्यांनी या अभियानामध्ये दिवस रात्र मेहनत केली, चांगला प्रचार प्रसार केला. कालच एक मी आमच्या कणकवलीच्या माध्यमात एक चांगली रील पाहिली, अतिशय चांगला प्रयत्न आमचे तहसीलदार देशपांडेजींनी त्यांनी केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीचा काहीतरी नवीन प्रयोग आपण करत राहिलो तर निश्चित पद्धतीने लोकांनाही त्या बाबतीमध्ये समाधान वाटेल, लोकांनाही आनंद होईल. हेही त्या निमित्त जाता सांग, आपण लाभार्थी निवडत असताना फार काळजीपूर्वक आपण निवडला पाहिजे. कधी कधी एकच लाभ घेणारे 4-4 लोक असतात. एकच कुटुंबाचे परत लोक आपल्याला तिकडे नावं भेटतात. म्हणून याद्या तयार करत असताना, लाभार्थी निवडत असताना ते पारदर्शक पद्धतीने निवडला पाहिजे, ज्यांना खऱ्या अर्थाने त्या गोष्टीचा लाभ आहे. कधी कधी एक होते ती अन्नपूर्णा नावाची एक योजना होती, गॅसची एक योजना होती. मी जेव्हा आमदार होतो आणि यादी आमच्या समोर यायची, मी यादीची नावं बघायचो. मला जे पूर्ण कणकवली शहराला गॅस पुरवू शकतात अशी नावं होती पार्करसाठी. मला अरे ह्याला गॅसला वेगळं कशाला द्यायला पाहिजे, ह्याच्याकडे तर एवढा श्रीमंत पण नाही. अन्नपूर्णा योजनेच्या अंदर त्यांची नावं होती. ह्या गोष्टीवर अधिकारी वर्गाने फार बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. कारण काय, शेवटी लोकांच्या अपेक्षा त्या योजनेकडून असतात. लोकांनी योजना जाहीर झाल्यानंतर ही योजना माझ्यासाठी आहे हा विचार करून लोक आपल्या योजनेचा लाभ घ्यायला पुढे येतात. त्याचबरोबर आमच्या वाळके मॅडमने एक चांगला विषय इथे मांडलाय, अधिकारी वर्गाने त्याची नोंद घेतली पाहिजे की आपण ऑनलाईन करत असताना, पारदर्शकता आणत असताना की नाही बघा आम्ही सगळ्या काय गोष्टी ऑनलाईन केलेल्या. पण आमचा जिल्हा हा डोंगराळ जिल्हा आहे, पावसाळी जिल्हा आहे. इथे काही भागामध्ये नेटवर्क पोचणंच शक्य नाही.
तिथे तिथे अधिकारी वर्गाने ऑफलाईन देण्याची पण तयारी ठेवावी. आम्ही शासनामध्ये बसलोय, काही चिंता करू नका. शासन हे पारदर्शक आहे, शासन हे लोकांना सेवा देण्यासाठी आहे. ऑनलाईन देण्याचे काही अडचण असतील फक्त आम्हाला संपर्क करा, ऑफलाईन देण्याचे आदेश त्वरित दिले जातील. हाही विषय मी तुम्हाला आवर्जून ह्या निमित्ताने सांगतो. म्हणून ऑनलाईन नसल्यामुळे लोकांना त्या लाभापासून वंचित ठेवू नका, एवढंच त्या निमित्ताने बोलण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणून परत एकदा एक चांगल्या योजनेच्या अभियानाच्या निमित्ताने आपण सगळ्या जणांना इथे एकत्र केलं. एक चांगला संदेश शासनाच्या माध्यमातून शासनाबद्दल आपण इथे आम्हाला द्यायला मिळाला, यासाठी मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. परत एकदा ज्यांनी ज्यांनी इथे या योजने अभियानासाठी मेहनत केली त्यांच्या सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.